या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, घरामध्ये दामिनी, श्रीकांत, अहिल्या आणि प्रिया बसलेले असतात आणि त्याचवेळी पारू, गणी आणि मारुती त्या ठिकाणी येतात. पारूने तिचं सगळं सामान देखील आणलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि मग मारुती सगळ्यांना सांगतो की पारू गावाकडे जात आहे कायमची, तुमचा निरोप घेण्यासाठीच मी तिला इथे घेऊन आलोय. आणि ते ऐकून प्रियाला तर मोठा धक्काच बसतो. श्रीकांतला सुद्धा आश्चर्य वाटतं. अहिल्याला मात्र मारुतीच्या निर्णयाचं काही आश्चर्य वाटत नाही. तितक्यात मग अनुष्कासुद्धा त्या ठिकाणी येते आणि हे सगळं बघून ती तर एकदमच खुश होते. तर श्रीकांत मारुतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र मारुती म्हणत असतो की श्रीकांत सर, आता हिचं इथे काही काम नाही आहे, हिला गावाकडे जाऊन राहू द्या. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की हे बघ मारुती, मी कोणालाही इथून जायला सांगितलं नाही, मात्र मी कोणाला थांबवणारसुद्धा नाही. आणि ते ऐकून पारूला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी समोर येते. ती दामिनीच्या पाया पडते, तर दामिनी तिला म्हणते की पारू, निदान आता गावाकडे जाऊन तरी नीट राहा, इथं जे काही करत होती ते तिथे करू नको. आणि त्यावर पारू खाली मान घालून हो म्हणते. त्यानंतर ते श्रीकांतचा आशीर्वाद घेते. तर श्रीकांत तिला म्हणत असतो की पारू, तुझं इथून असं जाणं खरं तर मला पटलेलं नाही आहे, पण तू जिथे कुठे राहशील ना तिथे सुखाने राहा. आणि त्यावरती रडतच हो म्हणते. त्यानंतर मग ती अहिल्याचा आशीर्वाद घेते. तर अहिल्या तिला सांगते की पारू, तू गावाकडे परत जातेस, आता तिथे जाऊन तू आयुष्याची नवीन सुरुवात कर, इथे जे काही घडलं ते विसरून जा. आणि त्यावर पारू हो म्हणते, मात्र तिचं पूर्ण लक्ष आदित्यच्या खोलीकडे असतं. त्यानंतर अहिल्या तिला विचारते की पारू, तुला माझ्याकडून काही हवं आहे का? आणि त्यावेळी पारू दामिनीकडे बघत म्हणते की देवी आई, जर तुम्हाला मला खरंच काही द्यायचं असेल ना, तर दामिनी मॅडमची शिक्षा माफ करा. आणि ते ऐकून दामिनी तर खूपच खुश होते. तर अहिल्यासुद्धा हो म्हणते. त्यानंतर ती आणि श्रीकांत तेथून निघून जातात. मग पारू प्रियाचा निरोप घेते. ती प्रियाला सांगत असते की तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात, तुम्हाला प्रीतम सरांसारखा नवरा मिळाला, तुम्ही त्यांची काळजी घ्या, त्यांना कधीही दुखवू नका. आणि त्यावर प्रिया हो म्हणते आणि रडतच पारूला मिठी मारते. त्यानंतर पारू तेथून जाण्यासाठी निघते, पण अनुष्का हसतच म्हणते की पारू, सावकाश जा. आणि त्यावर पारू हो म्हणते आणि त्या घरातून बाहेर पडते. मात्र बाहेर पडत असताना सुद्धा ती पाठीमागे वळून फक्त आदित्यच्या खोलीकडेच बघत असते. आणि मग शेवटी न राहून ती मारुतीला म्हणते की बा, मी एकदा आदित्य सरांना भेटून येऊ का? मात्र ते ऐकून मारुती तर खूपच चिडतो आणि म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, ज्यांना भेटायचं होतं त्यांना भेटलेस तू, आता निघ इथून. आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं, पण दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे मग ती रडतच किर्लोस्करांच्या घरातून बाहेर पडते. दुसरीकडे अहिल्याला पारूने आत्तापर्यंत तिच्यासाठी, तिच्या घरासाठी जे काही केलेलं असतं ते आठवत असतं. तितक्यात मग श्रीकांतही त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला म्हणू लागतो की अहिल्या, पारूचं असं इथून निघून जाणं मला पटत नाही आहे, आणि तू तिला थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही ते सुद्धा मला कळत नाही आहे. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की श्रीकांत, कधी कधी काही निर्णय घ्यावे लागतात आणि माणसाने ना दूरपर्यंतचा विचार करावा असं मला वाटतं. मात्र श्रीकांतला तिचं बोलणं काही लक्षात येत नाही आणि त्यामुळे अहिल्या त्याला सांगू लागते की हे बघ आदित्य, पारूसाठी ना खूप हळवा होत आहे आणि त्याचा हा हळवेपणा मला पटत नाही आहे. ते दोघेजण चांगले मित्र आहेत इथपर्यंत ठीक आहे, मात्र त्यांनी कधीही ही मैत्रीची सीमा ओलांडू नये असं मला वाटतं. कारण आता आदित्यच्या आयुष्यामध्ये अनुष्का आली आहे, तिचं आणि आदित्यचं लग्न ठरलं आहे. मात्र तरीसुद्धा तू काल बघितलं ना, आदित्य अनुष्काची बाजू घेण्याऐवजी पारूची बाजू घेत होता, तिच्यासाठी आपल्या सगळ्यांशी भांडत होता. आणि मला हे पटलेलं नाही आहे. आणि मला ना खरंच भीती वाटते, कारण या सगळ्या गोष्टी ना खूप वेगळ्या मार्गाने जाऊ शकतात. आणि मग ती श्रीकांतला हे सुद्धा सांगते की पारू या घरची मुलगी होऊ शकते, आदित्यची मैत्रीण होऊ शकते, मात्र ती या घरची सून कधीच होऊ शकणार नाही. पण त्यावेळी श्रीकांत म्हणतो की अहिल्या, मला खरंच तुझा निर्णय पटलेला नाही आहे अगं, तू जर तिला थांबवलं असतं ना तर ती नक्कीच थांबली असती. एकीकडे तू असंही म्हणते की तुझा पारूवर विश्वास आहे, ती कधीच आदित्यला हिरावून घेण्याचा प्रयत्न करणार नाही, आणि दुसरीकडे तूच तिला आदित्यपासून दूर करते. त्यावेळी अहिल्या म्हणते की कधी कधी काही गोष्टी वेळेत केलेल्याच बऱ्या असतात.
कारण पारूमुळे आदित्य त्याच्या ध्येयापासून भरकटत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की त्याचं कामाकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि आपण वेळीच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. मात्र श्रीकांत म्हणत असतो की नाही अहिल्या, मला हे नाही पटत आणि तो तेथून निघून जातो. दुसरीकडे पारू किर्लोस्करांच्या बंगल्यातून बाहेर येते तर बाहेर सगळा स्टाफ तिची वाट बघत उभा असतो. सावित्री रडतच पारूला म्हणत असते की पारू बाळा, इतक्या कमी दिवसांमध्ये तू खरंच सगळ्यांना खूप माया लावली. तू इथून अशी निघून जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि त्यावर पारूसुद्धा रडतच म्हणते की सावित्री आत्या, मलासुद्धा कधीच वाटलं नव्हतं की या सगळ्याचा असा शेवट होईल. मात्र तुम्ही सगळेजण आनंदाने राहा. आणि त्यावर सावित्री म्हणते की हो बाळा, तू सुद्धा स्वतःची काळजी घे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव की या घरावर, घरातल्या माणसांवर तुझा पूर्ण अधिकार आहे. आणि ते ऐकून मारुती रागातच त्या दोघींकडे बघू लागतो. त्यामुळे सावित्री पटकन म्हणते, कारण तू या घराला, घरातील प्रत्येक माणसाला माया लावली आहे ना, त्यामुळे. त्यानंतर इतर सगळा स्टाफसुद्धा पारूला म्हणत असतात की पारू, तू नको जाऊ, तू इथे असली ना की खरंच आम्हाला खूप छान वाटतं. आणि ते सगळेच जण रडू लागतात. पण पारू त्यांना सांगते की मला तुमचा निरोप घेताना तुम्हा सगळ्यांचे हसरे चेहरे बघायचेत. आणि मग ती सगळ्यांचा निरोप घेते आणि तेथून जाण्यासाठी निघते. तर हे सगळं बघून अनुष्का खुश होते आणि हसतच मनाशी म्हणत असते की पारू, बरं झालं तू इथून तुझ्या गावाला निघून जातेस. कारण जर तू इथे थांबली असती ना तर मला तुझ्या विरोधात अजून स्ट्रॉंग ॲक्शन घ्यावी लागली असती. तू इथून जाते हे तुझ्यासाठी चांगलंच आहे. आता बघ मी या अहिल्यादेवी किर्लोस्कराच्या साम्राज्याची कशी वाट लावते ते. दुसरीकडे प्रीतम एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्याला अहिल्या आणि आदित्य यांमधील वाद आठवत असतो. तितक्यात प्रिया रडत त्या ठिकाणी येते आणि त्याला म्हणते की प्रीतम, तुम्ही इथे काय करताय, बाहेर काय चालले तुम्हाला माहिती आहे का. त्यावर तो तिला शांत करत विचारतो की काय झालं प्रिया. आणि त्यावर प्रिया त्याला सांगते की पारू आपलं घर सोडून कायमची गावाला निघून चालली आहे. आणि ते ऐकून प्रीतम घाबरतो आणि धावतच बाहेर जातो. तर बाहेर मारुतीने रिक्षा बोलावलेली असते. तो पारूचं आणि गणीचं सामान त्यामध्ये ठेवत असतो आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो पारूला म्हणत असतो की पारू, तू अशी अचानक इथून का निघून जातेस. अगं तू प्लीज इथून जाऊ नको, तुला कळतंय का तू काय करतेस ते. त्यावर मारुती म्हणतो की प्रीतम बाबा, तिने इथून निघून जाणंच योग्य आहे, तिला आता थांबवू नका. मात्र प्रीतम ऐकत नाही. तो पारूला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. तो म्हणत असतो की अगं दादा, तुझ्यासाठी भांडतोय ना, तुला माहिती आहे ना, त्याने आईला सांगितलं आहे की जोपर्यंत तो स्वतःची बाजू सिद्ध करत नाही तोपर्यंत तो आईला आई म्हणून हाक मारणार नाही. आणि जर आता तूच निघून गेली तर त्याच्या पाठीशी कोण उभं राहणार. आणि हे सगळं काही ऐकून मारुतीचा पारा तर अजूनच चढतो. तर प्रीतम पारूला म्हणत असतो की पारू, अगं दादा आणि मी तुझ्यासाठी जे काही करतो ते फक्त तू आमची मैत्रीण आहेस म्हणून नाही, तर तू या कंपनीसाठी आणि घरासाठी किती महत्त्वाची आहे आम्हाला माहिती आहे म्हणून. तू जर इथून निघून गेली ना तर कंपनीचं खूप नुकसान होईल गं. मात्र त्यावेळी मारुती म्हणतो की प्रीतम बाबा, जर ही इथून निघून गेली ना तर सगळे प्रॉब्लेम सुटतील. त्यामुळे तिला इथून निघून जाऊ द्या. आता हिचं ना इथे काही काम नाही आहे. मात्र प्रीतम तरीही मारुतीला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की घरात जे वाद सुरू आहेत त्यांचा आणि पारूचा खरंच काही संबंध नाही. तुम्ही प्लीज थोडा धीर धरा. मात्र मारुती म्हणतो की मी प्रत्येक वेळी तुमचं ऐकतो ना, मग प्लीज एकदा माझं ऐका. मी या पारूचा बाप आहे ना, मग मला तिच्यासाठी निर्णय घेऊ द्या. ही इथून गेलेलीच बरी आहे. आणि ते ऐकून प्रीतमला तर काय बोलावं ते सुचतच नाही. आणि मग त्यानंतर मारुती पारूला रिक्षात बसवून देतो आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.